नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत मुंबईच्या गडद गगनचुंबी इमारतीमध्ये लपलेल्या एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी, ते म्हणजे बाबुलनाथ मंदिर। या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, याचा इतिहास, श्रद्धा आणि इथे येण्याचा अनुभव कसा आहे, हे सगळं आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत। बाबुलनाथ मंदिर हे मुंबईच्या मलबार हिल भागात आहे, ग्रँट रोड आणि चर्नी रोडपासून अगदी जवळच। मंदिरात जाण्यासाठी 100हून अधिक पायऱ्या चढून वर जावं लागतं। आधुनिक काळात इथे लिफ्टचाही वापर केला जातो, पण आपण आज जाणार आहोत पायऱ्या चढून। हे मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधलं गेलं असून ते बाबुल नावाच्या गुराख्याला एके दिवशी असं जाणवलं की त्याची गाई एका ठराविक जागी जाऊन रोज दूध देते। जेव्हा तो तिथे खोदून पाहतो तेव्हा त्याला तिथे एक शिवलिंग सापडतं, जिथे पुढे बाबुलनाथ मंदिर उभं राहतं। हे मंदिर दगडात कोरलेलं असून द्रविड शैलीत बांधलेला आहे। मंदिराचा प्रत्येक कोपरा ना कोपरा भव्य आणि सुंदर आहे। वरती गेल्यावर आपल्याला एक शांततामय वातावरण अनुभवायला मिळतं। इथे विराजमान आहे स्वयंभू शिवलिंग बाबुलनाथ। मी जेव्हा इथे आले तेव्हा एक विलक्षण शांतता जाणवली। शहराच्या गोंगाटापासून दूर इथे आल्यावर मनाला खरंच शांती मिळते। घंटेचा आवाज, मंत्रोच्चार आणि भक्तांचा निस्सीम भाव हे सगळं अनुभवताना असं वाटतं की इथे देव स्वतः आहेत। मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत उघडं असतं। फोटोग्राफीसाठी काही विशिष्ट भाग मर्यादित आहेत। पूजेसाठी बेलपत्र, दूध, फूल हे बाहेर एंट्रन्सच्या इथे मिळतात। बाबुलनाथ हे फक्त मंदिर नाही तर एक अनुभव आहे, जो शब्दात सांगता येणार नाही। इथं येणं म्हणजे आत्म्याला शांत करणारा प्रवास आहे। तुम्ही मुंबईत असाल किंवा मुंबईला भेट देणार असाल तर बाबुलनाथ मंदिराचं दर्शन नक्की घ्या। हर हर महादेव। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। तुमचं बाबुलनाथ मंदिराबद्दलचे अनुभव खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा।